शिवसेना आझादनगर शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सालाबादप्रमाणे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव तसेच शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे साहेबांनी कित्येक वर्षापासून सुरू केलेल्या किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला। शिवजयंती उत्सवाच्या सुरुवातीला राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यात आली। त्यानंतर दिवाळी संपन्न झालेल्या किल्ले स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, ठाणे शहर प्रमुख व प्रवक्ते अनिश गाडवे या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। किल्ले स्पर्धेतील प्रथम पारितोषिक पूर्णगड किल्ला हनुमान सेवा मंडळ, मल्हारगड किल्ला आझादनगर गार्डन येथील कृष्णा गुप्ता यांना दिले, तर दुसरं पारितोषिक पद्मदुर्ग किल्ला साईकृपा मित्र मंडळ, रायगड किल्ला नवदुर्ग मित्र मंडळ, गोपाळ मित्र मंडळ, लोहगड किल्ला वीर बजरंग मित्र मंडळ यांना देण्यात आलेले आहे। यावेळी शिवसेना आझादनगर शाखा आयोजित शिवजयंती उत्सव किल्ले स्पर्धेचा आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे, शिवसेना ठाणे जिल्हा महिला उपसंघटक माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्यासह विभाग समन्वयक योगेश भोईर, विभाग प्रमुख मैल पैरकर, उपविभाग प्रमुख सत्यवान कदम, महिला विभाग संघटक वैशाली मोरे, शाखा संघटक जयश्री बामगुडे, उपशाखा संघटक स्मिता सपकाळ, आनंद पारसे, शाखा प्रमुख मनोज गिरी, मयुरी कदम, कल्पना चव्हाण, राजू पवार, इंद्रजित चौहान इत्यादींसह शिवसैनिक किल्ले स्पर्धेचे विजेते यावेळी उपस्थित होते। शिवसेना आझादनगर शाखेत शिवजयंती निमित्त सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। नमस्कार। प्रथम सर्व नागरिकांना शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। आमच्या आझादनगर शाखेतर्फे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो पहिला मी। आणि ही जी शिवजयंती आहे ही दादा नगरसेवक असल्यापासून चालू केलेली आहे। जे आमचे पहिले शाखा प्रमुख सुरेश गिरी हे तेव्हा शाखा प्रमुख होते, तेव्हापासून हा कार्यक्रम चालू आहे। त्यानंतर दादांनी आम्हाला सांगितलं की शिवजयंती कायम चालू ठेवायची, कारण हा सण आपल्या सगळ्यांचा सण आहे। शिवाजी महाराज सगळ्यांचे होते, हिंदू मुस्लिम सगळ्यांचे शिवाजी महाराज होते, त्याप्रमाणे आम्ही हा प्रत्येक वर्षी शिवजयंती साजरी करतो। आणि आम्ही दिवाळीमध्ये किल्ले स्पर्धा घेतो, त्याचा बक्षसमारोह आम्ही शिवजयंती दिवशी दरवर्षी करतो। त्यांना आम्ही ट्रॉफ्या देतो आणि काही त्यांना मानधन देतो। मानधन का की त्यांना प्रोत्साहन द्यावं। आणि दादाने सांगितलं होतं की या प्रत्येकाची आपण एक ट्रिप काढूया, पण ते शक्य होत नाही आहे, त्यामुळे कारण सुट्टी नसते, त्यामुळे धावपळीत जमत नाही आहे। पण मी सर्व किल्ले बनवणाऱ्या सगळ्या लहान मुलांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी प्रत्येक वर्षी असे किल्ले बनवावेत आणि सहभाग घ्यावा। आणि ह्यापुढे ही स्पर्धा चालूच असणार आहे आणि प्रत्येकाला असेच आम्ही बक्षीस देत राहू। मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आमच्या पूर्ण शाखेचे। जय हिंद, जय महाराष्ट्र।